वास्तव बातमी. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून शक्तिपीठ महामार्गाची पुढील कारवाई काय याबाबत अनेकांकडून विचारणा होत होती. याच अनुषंगाने आज 23 जून 2026 रोजी भूमिपुत्र न्यूजच्या माध्यमातून शक्तिपीठ महामार्गाच्या पुढील कार्यवाहीबाबत माहिती घेतली असता एक नवीन अपडेट समोर येत आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एक नवीन अधिसूचना राजपत्र प्रकाशित केले. हे राजपत्र 18 जून 2026 रोजी प्रकाशित केले आणि या राजपत्रानुसार पुढील कार्यवाही काय करावी याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार या राजपत्रामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार प्रत्येक ज्या तालुक्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जात आहे त्या तालुक्यात भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक या अधिसूचनेद्वारे केलेली आहे. या अधिसूचनेमध्ये माझ्याकडे एक अधिसूचना माझ्या मोबाईलमध्ये प्राप्त झालेली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्या ठिकाणचे जे प्रांत अधिकारी आहेत त्या प्रांत अधिकाऱ्यांना भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांची त्या ठिकाणी शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यामध्ये ज्या प्रांताधिकारी आहेत त्या प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 18 जूनला महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिसरी अधिसूचना प्रकाशित झाली. पहिली अधिसूचना राजपत्र प्रकाशित झालं 5 मे 2026 रोजी. दुसरी अधिसूचना प्रकाशित झाली. पहिली अधिसूचना जी प्रकाशित झाली त्यानुसार शक्तिपीठ महामार्गाचा आरेखन समजावून सांगण्यात आले त्या अधिसूचनेमध्ये. दुसरी अधिसूचना प्रकाशित झाली 9 जून 2026 रोजी. ही 15/2ची नोटीस होती. त्या अनुषंगाने 15/2च्या नोटीसनुसार भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात येत आहे असे त्या अधिसूचनेमध्ये किंवा कारवाई करण्यात येत असे सांगण्यात आले. तिसरी अधिसूचना, तिसरं राजपत्र प्रकाशित झालं 18 जूनला आणि त्या 18 जूनच्या अधिसूचनेनुसार भूसंपादन अधिकारी म्हणून तत्कालीन त्या तालुक्यातील प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर चौथी लगेच भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर हा जो रस्ता शक्तिपीठ महामार्ग आहे तो रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधीन असल्याने महाराष्ट्र राज्य MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 19 जून 2026ला लागलीच तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांना एक पत्र काढण्यात आलं आणि त्या पत्रान्वये भूसंपादनाच्या पुढील कार्यवाहीस तात्काळ सुरुवात करा अशा त्यांना विनंती करण्यात आली. त्यानंतर 22 जून 2026 रोजी माळशिरसचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदार, मंडल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी म्हणजे तलाठी यांना पत्र काढून जी 15/2ची जी नोटीस निघाली होती पाठीमागं 9 जून 2026 त्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी ही 15/2ची नोटीस संबंधित ज्या गावातून हा शक्तिपीठ महामार्ग जात आहे त्या गावातील सार्वजनिक ठिकाणी ती नोटीस चिटकावणे बंधनकारक केलेलं आहे आणि उलट टपाली संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना कळवण्यासाठी सांगितलेलं आहे. जेणेकरून पाठीमागील 8 ते 10 दिवसापासून शक्तिपीठ महामार्गाचं जे काम थांबल्यासारखं लोकांना किंवा बाधित ज्यांचे अधिग्रहण जमीन होणार आहेत त्यांना वाटत होतं किंवा इतरांना सर्वांना वाटत होतं. त्यांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शक्तिपीठ महामार्गासंदर्भात 5 मेला पहिली अधिसूचना आरेखाची निघाली, 9 जूनला दुसरी निघाली व आता 18 जूनला तिसरी अधिसूचना काढून संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली आणि भूसंपादन अधिकाऱ्यांनी 15/2ची नोटीस संबंधित गावातील सार्वजनिक ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे जसं कालावधी जात आहे तसा भूसंपादनाच्या प्रक्रियेला या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून वेग येत असल्याचं दिसून येत आहे. शक्तिपीठ महामार्गाला सातारा, सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा इतर जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणी बहुतांश ठिकाणी विरोध होत असताना काही लोकांकडून समर्थन देखील केलं जात आहे. त्याच अनुषंगाने भविष्यात शक्तिपीठ महामार्गाचं नेमकं काय होईल असे अनेक जण प्रश्न विचारत आहेत. परंतु प्रशासकीय पातळीवरचा आढावा जर घेतला तर असं दिसून येत आहे की प्रशासकीय पातळीवर शक्तिपीठ महामार्गाच्या बांधकामासाठी वेगवान हालचाली सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात ज्या काही अपडेट येतील त्या अपडेट आम्ही भूमिपुत्र न्यूजच्या माध्यमातून आपणास देण्याचा सातत्यानं खरी व वास्तव माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत आहे. तोपर्यंत तुम्ही आमच्या भूमिपुत्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भूमिपुत्र न्यूजसाठी मी निनाद पाटील, माझा सहकारी शेखरसह निमगाव. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.